नमस्कार मित्रांनो, मी अविनाश चौरे मराठी कट्टावरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो। या ठिकाणी बघा, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून या ठिकाणी नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। जाहिरात क्रमांक बघून घ्या, 012/2025 या ठिकाणी नवीन जाहिरात आहे। महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2025 या ठिकाणी बघा, एकूण पदे जे ते 385 पदांची या ठिकाणी मेगा भरती निघलेली आहे। तर एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी खूप मोठी खुशखबर आहे। चला तर ऍडव्हर्टाइज बघूया, शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करून घ्या। या ठिकाणी बघा, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 या ठिकाणी बघा, दिनांक 28 सप्टेंबर 2025 रोजी एकूण 37 जिल्हा केंद्रांवर परीक्षा घेण्यात येणार आहे। पूर्व परीक्षा या ठिकाणी होणार आहे 28 सप्टेंबर 2025 ला। या ठिकाणी पूर्व परीक्षेची नोटीस पडलेली आहे। या ठिकाणी बघा, विभाग दिलेले आहेत, संवर्ग दिलेत। सामान्य प्रशासन विभाग राज्य सेवेमधून आहे। या ठिकाणी गट अ गट ब संवर्गाच्या वेतन स्तरानुसार या ठिकाणी वेतन श्रेणी असणार आहे। त्याला एकूण 127 पदे दिलेली आहेत। 2 नंबरला बघा, महसूल व वन विभाग महाराष्ट्र वन सेवा याच्यातून पडलेले आहेत। सेम कॅटेगरी आहे, 144 पदे आहेत। सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये या ठिकाणी महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा याच्यामध्ये 114 पदे आहेत। तर टोटल मिळून या ठिकाणी 385 पदांची या ठिकाणी मेगा भरती आलेली आहे। त्यानंतर बघा, अर्ज कधी सादर करायचा आहे तुम्हाला? अर्ज सादर करण्याचा या ठिकाणी कालावधी दिलेला आहे 28 मार्च 2025 रोजी ते दिनांक 17 एप्रिल 2025 पर्यंत तुम्हाला या ठिकाणी अर्ज सादर करायचा आहे। ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला शुल्क भरायचे 17 एप्रिल 2025 पर्यंत तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने शुल्क भरायचे। त्यानंतर बघा, भारतीय स्टेट बँकमध्ये जर चलन भरत असाल तर तुम्हाला 19 एप्रिल पर्यंत मुदत आहे आणि चलनाद्वारे अंतिम दिनांक हा 21 एप्रिल असणार आहे। लक्षात घ्या, तुम्हाला डेटच्या आतमध्ये तुम्हाला या ठिकाणी भरायचे। या ठिकाणी मित्रांनो, पात्रता दिलेली आहे, वयोमर्यादा नागरिकत्व माहितीच असेल तुम्हाला। या ठिकाणी वयोमर्यादा दिलेली आहे, त्यामध्ये बघा इतर सर्व संवर्गासाठी या ठिकाणी बघा, अराखीव मध्ये असेल, खुलामध्ये तर 38 वर्ष आहे आणि जर वनक्षेत्रपाल गट ब साठी 21 वर्ष, ठीक आहे, तर 21 वर्ष आहे। मागासवर्गीय मध्ये बघा 43 आहे। या ठिकाणी प्रावीण्यप्राप्त खेळाडू सगळ्यांचं सारखं आहे, दिव्यांगांसाठी 45 आहे। तर यानंतर बघा, खाली दिलेलं आहे शैक्षणिक अर्हता आहे राज्य सेवा परीक्षेसाठी सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी गट अ याच्यासाठी बघा, शैक्षणिक अर्हता यांत्रिकी किंवा स्वयंचलित ऑटोमोबाईल अभियांत्रिकीमधील किमान 4 वर्षाची पदवी पाहिजे या ठिकाणी। त्यानंतर या ठिकाणी बघा, महाराष्ट्र वनसेवा वनक्षेत्रपाल गट ब संवर्गासाठी या ठिकाणी दिलेला आहे। ज्यावेळेस तुम्ही एमपीएससीच्या अकाउंटमध्ये जाताल त्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी ऍप्लिकेबल आहेत का नाही तुम्हाला त्याच्यावरती क्लिक करायचंय, म्हणजे तुम्हाला तिन्ही पदापैकी कोणत्यासाठी तुमचं या ठिकाणी जे ग्रॅज्युएशन आहे ते बसत आहे ते कळून जाणार आहे। यामध्ये बघा, महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवेसाठी सुद्धा बीई बीटेक सिव्हिल लागणार आहे किंवा वॉटर मॅनेजमेंट, बीई बीटेक सिव्हिल एन्व्हायरमेंटल असेल, बीई बीटेक स्ट्रक्चरल मध्ये सुद्धा जमतंय आणि बीई बीटेक या ठिकाणी कन्स्ट्रक्शन इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजी मध्ये सुद्धा तुम्हाला जमणार आहे। मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक आहे, लिहिता वाचता आणि बोलता आलं पाहिजे। या ठिकाणी बघा, शारीरिक मोजमापे दिलेली आहेत। राज्यसेवा परीक्षा ही, तर पदाचं नाव या ठिकाणी बघा, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी गट अ साठी आहे। पुरुष उमेदवारांकरता या ठिकाणी दिलेला आहे आणि त्यानंतर महिला उमेदवारांसाठी सुद्धा दिलेलं आहे। 163 सेंटीमीटर तुम्हाला उंची लागणार आहे, महिलांसाठी 155, छाती न फुगविता 79 आणि 5 सेंटीमीटर वाढून पाहिजे। चष्म्यासह किंवा चष्म्याशिवाय चांगली दृष्टी असणं, रंग आंधळेपणा चालणार नाही या ठिकाणी लक्षात घ्या। मुलींना सुद्धा या ठिकाणी, महिलांना सुद्धा सेम या ठिकाणी क्रायटेरिया राहणार आहे। उपाधीक्षक राज्य उत्पादन शुल्क गट ब मध्ये 165 सेंटीमीटर 155 कंपल्सरी आहे। त्यानंतर बघा, वन क्षेत्रपाल गट ब मध्ये अनुसूचित जमाती व्यतिरिक्त अन्य उमेदवार जर असेल तर त्यांना 163 सेंटीमीटर आहे, फुगून या ठिकाणी न फुगवता 79 आणि 5 सेंटीमीटर फुगली पाहिजे। महिला उमेदवारांना या ठिकाणी 150 सेंटीमीटरची कमीत कमी तुम्हाला हाईट लागणार आहे। त्यानंतर अनुसूचित जमाती प्रवर्गातील दिलेली आहे, तर त्यांनी सुद्धा बघून घ्या। दृष्टी या ठिकाणी त्यांनी साधर्म्य दिलेली आहे की रात आंधळेपणा किंवा तिरळेपणा नसावा। या ठिकाणी पुढे बघूया, या ठिकाणी परीक्षेचे टप्पे दिलेले आहेत त्यांनी। राज्यसेवा परीक्षा जी आहे या ठिकाणी महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा आणि महाराष्ट्र वनसेवा परीक्षा संयुक्त पूर्व परीक्षा राहणार आहे आणि स्वतंत्र मुख्य परीक्षा राहणार आहे। म्हणजे संयुक्त ही आहे पूर्व परीक्षा होईल आणि प्रत्येक सब्जेक्टची स्वतंत्र मुख्य परीक्षा। संयुक्त पूर्व परीक्षेचे गुण जे आहेत ते या ठिकाणी 400 मार्क राहणार आहेत। मुख्य परीक्षेसाठी या ठिकाणी राज्यसेवेचे बघा 1750 गुण राहतील, महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवेसाठी 400 आणि महाराष्ट्र वनसेवा परीक्षेसाठी 400। टोटल मुलाखतीचे यामध्ये राज्यसेवेसाठी मुलाखतीचे गुण 275 असणार आहेत, महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवाचे 50 राहणार आहेत आणि महाराष्ट्र वनसेवा परीक्षेमध्ये 50 राहणार आहेत। तर मुलाखत याच्यामध्ये आहे तिन्हीला सुद्धा हे लक्षात घ्या। त्यानंतर बघूया, या ठिकाणी बघा, तुम्हाला जे कागदपत्र लागणार आहेत ते सर्व पीडीएफ मध्ये या ठिकाणी करायचे आहेत, हे लक्षात घ्या तुम्ही। परीक्षा शुल्क या ठिकाणी दिलेलं आहे
अमागास या ठिकाणी मुलं जर असतील तर 544 रुपये आहे आणि मागासवर्गीय, अनाथ, दिव्यांग इतरांसाठी 344 रुपये या ठिकाणी फीस आहे. तर मित्रांनो या ठिकाणी बघा परिशिष्ट 1 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 मध्ये सहाय्यक राज्य कर आयुक्त गट अ या ठिकाणी एकूण 79 पदं दिलेली आहेत. त्यांनी डिवाइड केलेले आहेत ते व्यवस्थितरित्या. 127 पदांचं या ठिकाणी विवरण आहे ते बघून घ्या. या ठिकाणी बघा टोटल जी एकूण पदसंख्या आहेत 79 याच्यामध्ये, त्यामध्ये सर्वसाधारण मध्ये या ठिकाणी बघा 54 आहेत, महिलांसाठी 23 आहेत आणि खेळाडू जर असतील तर 2 आहे. त्याच पद्धतीने या ठिकाणी दिव्यांग असतील तर 3 पदे आहेत या ठिकाणी, आणि या ठिकाणी अनाथांसाठी 1 पद आहे. तर या ठिकाणी बघा तुम्हाला कॅटेगरी वाईज पूर्ण डिवाइड केलेलं आहे. तुम्ही या ठिकाणी कॅटेगरीमध्ये येत असाल तर त्याच्या समोर ते पद दिलेलं आहे, तुम्ही बघून घ्या. नंतर बघा सहाय्यक कामगार आयुक्त गट मध्ये एकच पद आहे आणि ते पदसंख्या सर्वसाधारण मध्ये येतं, तेही लक्षात घ्या. या ठिकाणी बघा सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता गट अ मध्ये या ठिकाणी 2 पदे आहेत. दोन्ही पदे सर्वसाधारण मध्ये येतात या ठिकाणी. त्यानंतर बघा मंत्रालयीन विभागातील कक्षा अधिकारी गट ब 3 पदे आहेत. तर याच्यामध्ये बघा 2 पदे जे आहेत ते सर्वसाधारण, 1 पद जे आहे महिलांसाठी येत आहे. त्यानंतर बघा सहाय्यक गट विकास अधिकारी गट ब एकूण 15 पदे आहेत. त्यामध्ये 11 पदे जे सर्वसाधारण आहेत आणि महिलांसाठी 4 पदे आहेत. कॅटेगरी वाईज डिवाइड केलेले आहेत, तुम्ही ते बघून घ्या या ठिकाणी. त्यानंतर बघा उप अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क गट ब मध्ये 1 पद आहे, ते सर्वसाधारण मध्ये येतं. त्यानंतर बघा 8 नंबरचं पद आहे सहाय्यक आयुक्त राज्य उत्पादन शुल्क गट ब 1 पद आहे, तेही सर्वसाधारण मध्ये आहे. 9 नंबरचं पद बघा सहाय्यक प्रकल्प अधिकारी संशोधन अधिकारी व तत्सम गट ब 4 पदे येतात. त्यामध्ये 4 पदे एकूण दिलेली आहेत, 3 सर्वसाधारण आणि 1 महिलांसाठी आहे. त्यानंतर बघा 2 नंबरचं जे महाराष्ट्र वन सेवा परीक्षा एकूण 144 पदे आहेत, पूर्ण विवरण दिलेलं आहे त्यांनी. सर्वसाधारण मध्ये 88 पदं आहेत, महिलांसाठी 42, खेळाडू असतील तर 7 पदे आणि 7 पदे या ठिकाणी वनशास्त्रांसाठी दिलेली आहेत. या ठिकाणी बघा एकूण 1 पद जे आहे ते अनाथांसाठी संस्थात्मक राहणार आहे. त्यामध्ये बघा 3 नंबरला जे दिलंय महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा 114 पद या ठिकाणी बघा त्याला डिवाइड केलेलं आहे. सहाय्यक कार्यकारी अभियंता स्थापत्य गट अ मध्ये 28 पदे आहेत. त्यामध्ये 19 पदे हे सर्वसाधारण आहेत आणि 9 पदे हे महिलांसाठी आहेत. त्यानंतर या ठिकाणी बघा सहाय्यक अभियंता श्रेणी स्थापत्य गट अ या ठिकाणी 86 पदे दिलेली आहेत. टोटल या ठिकाणी 57 पदे सर्वसाधारण आहेत, 26 महिलांना आणि 3 खेळाडूंना आहेत. 1 पद हे या ठिकाणी अनाथांसाठी आणि 3 पद दिव्यांगांसाठी दिलेत. डिवाइड केलेले आहेत पद, तुम्ही तुमच्या कास्टनुसार बघून घ्या. त्यानंतर बघा महाराष्ट्र राज्य नागरी सेवा पूर्व परीक्षेचा या ठिकाणी दिव्यांगांकरता सुनिश्चित तपशील दिलेला आहे, तो दिव्यांगांनी या ठिकाणी बघून घ्यावा. तर मित्रांनो अशा पद्धतीने या ठिकाणी जे पद आहेत ते डिवाइड झालेले आहेत. या ठिकाणी 385 पदांची ही मेगा भरती निघालेली आहे. जे याच्यासाठी इलिजिबल असतील त्यांनी या ठिकाणी फॉर्म भरून घ्या. आणि नेक्स्ट अपडेटसाठी तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.